रिमझिम पावसामध्ये असा गरमागरम आणि मस्त कुरकुरीत पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी आहे। यासाठी 1 वाटी पोह्यांची मिक्सरला बारीक पावडर बनवून घ्यायची। नंतर 200 ग्रॅम मोड आलेली मटकी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायची। यामध्ये थोडंसं लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं। नंतर या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडंसं हिंग, चवीपुरतं मीठ, हळद, तिखट लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी पावडर आणि चाट मसाला टाकायचा। यामध्ये थोडासा ओवा सुद्धा टाकायचा। नंतर बनवून घेतलेली पोह्यांची पूर्ण पावडर टाकायची। अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं आणि सर्व साहित्य छान एकजीव करून याचा गोळा बनवून घ्यायचा। हे मिश्रण मुरवत वगैरे न ठेवता लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि कमी ते मध्यम आचेवरती मस्त तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे। सोबतच मस्त हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या। मोड आलेल्या मटकीचा कुरकुरीत पदार्थ खाण्यासाठी तयार आहे। तुमच्या घरी नक्की करून बघा। तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।